नमस्कार. जय श्रीराम. भारतीय संस्कृतीमध्ये रामायण ग्रंथाला अनन्य महत्व आहे की सर्व मानव जातीला रामायण ग्रंथ हा मार्गदर्शन पर आहे. परंतु हा रामायण ग्रंथ वाल्मिकींनी लिहिलेला आहे. या वाल्मिकींनी संपूर्ण रामायण लिहिल्यानंतर काही सुभाषितकारांनी एक श्लोकामध्ये रामायण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो कोणता श्लोक आहे तो मी या ठिकाणी सांगत आहे. अदो रामतपवनादिगमनं हत्वा मृगकांचनं वैदेही हरणं जटायुमरणं वा सुग्रीव संभाषणं वाली निग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चाद रावण कुंभकर्णहननं यदतत्वी रामायणं. या रामायणाचा श्लोक असा आहे की या रामायणामध्ये सर्व रामाचं कार्याचं वर्णन आलेलं आहे. प्रथम श्रीरामाचा जन्म, नंतर श्रीराम तपोवनामध्ये गेले, नंतर सुवर्ण हरणाला त्यांनी मारलं, नंतर सीतेचं हरण झालं, नंतर जटायू मरण पावले, नंतर सुग्रीवाशी संभाषण केलं, नंतर वालीचं निग्रहण करून टाकलं आणि समुद्र तरुण लंकेवर गेले, लंका दहन केली आणि शेवटी रामाने मोठमोठाले राक्षस रावण कुंभकर्ण असे मारून पुन्हा अयोध्येला परत आले, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकाच्या अर्थामध्ये संपूर्ण रामायणातल्या घटना सांगितलेल्या आहेत. हे रामायणातल्या घटना संपूर्ण सांगितल्यामुळे ऐकल्यामुळे आपल्याला त्याचा रामायण ऐकल्याचा अनुभव होतो.